वजन कोणत्या पद्धतीने कमी केलं पाहिजे नाही. आपलं वजन वाढायला एकदम वर्ष लागलेले असतात आणि अपेक्षा ठेवतो आपण काही दिवसामध्ये आपलं वजन कमी झालं पाहिजे. तर आपण काय करू शकतो लक्षात घ्या. तुम्ही जर एक टाईम जेवण करण्याची सवय असेल तर एक टाईम जेवण करून वजन कमी करा. तुम्हाला 2 टाईम जेवण करण्याची सवय असेल दिवसातून तर 2 टाईमच जेवण करून वजन कमी करा. 3 टाईम सवय असेल किंवा 4 टाईम सवय असेल. आपण काय करतो वजन कमी करण्यासाठी एक टाईम उपास करायला चालू करतो किंवा क्रॅश डाएट करतो. काही पण प्रयोग करतो आणि आपलं वजन कमी करतो. तर असं करू नका मित्रांनो. तुम्हाला जर व्यवस्थित जेवण करून वजन कमी करायची सवय लावली तुम्ही तरच तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. आता जसं की आपल्याला सकाळी नाश्त्याची सवय असते, दुपारी जेवणाची सवय असते किंवा 4-5 वाजता आपण थोडंसं लाईटली खात असतो आणि रात्री जेवण करत असतो. तर 4 टाईम तुम्ही थोडं थोडं खाल्लं तरी तुमचं वजन आरामशीर कमी होत असतं. त्यामुळे जास्त क्रॅश डाएटिंग करू नका. मी सांगतोय त्या पद्धतीने 4 टाईम जरी जेवण केलं तरी तुमचं वजन कमी 100% होणार आहे. क्रॅश डाएटिंग वजन कमी करू नका. क्रॅश डाएटिंग करून काय होतं आपल्याला लाईफ टाईम जी सवय लावता येईल त्याच सवय लावून आपल्याला वजन कमी केले पाहिजे नाही. 1-2 टाईम जेवण करून किंवा क्रॅश डाएटिंग करून अजिबात वजन कमी करू नका. लहानपणीपासून जे अन्न आपण खात आलेलो आहे, ज्या टायमाला खात आलेलो आहे त्याच टाईमला खायचं आहे. फक्त योग्य अन्न खायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला वजन कमी करायचं आहे. जर आपण घाईघाईमध्ये चुकीच्या पद्धतीने वजन कमी केलं तर त्याच्या शरीराला आपले एकदम हार्मफुल परिणाम होतात. शरीराला जेवढे पाहिजे तेवढे न्यूट्रिएंट्स भेटत नाही, प्रोटीन भेटत नाही आहे. फक्त आपल्याला विकनेस जाणवतो आणि आपल्याला एकदम थकल्यासारखं जाणवतं. त्यामुळे असं काही करू नका. व्यवस्थित खा आणि व्यवस्थित वजन कमी करा.